भुईगाव येथील सीएनजी पंपावर स्थानिक रिक्षा चालकांना भेडसावणाऱ्या समस्येवर अखेर तोडगा निघाला असून स्थानिक रिक्षा चालकांसाठी स्वतंत्र सीएनजी नोझल सुरू करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत। भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पाठपुराव्यानंतर वसई तालुका पुरवठा अधिकारी भागवत सोनार यांनी प्रत्यक्ष पाहणी करून हा निर्णय घेतला। भुईगाव सीएनजी पंपावर बाहेरून येणाऱ्या वाहनांच्या मोठ्या रांगांमुळे स्थानिक रिक्षा चालकांना सीएनजी भरण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत होती। परिणामी त्यांचा वेळ वाया जात होता, तसेच दैनंदिन उत्पादनावरही परिणाम होत होता। या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने प्रशासनाकडे तक्रार दाखल करत आंदोलनाचा इशारा दिला होता। तक्रारीची दखल घेत पुरवठा अधिकारी भागवत सोनार यांनी भुईगाव सीएनजी पंपावर भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। त्यानंतर स्थानिक रिक्षा चालकांच्या सोयीसाठी पंपावरील एक नोझल केवळ त्यांच्यासाठी राखीव ठेवण्याचे लेखी आदेश पंप प्रशासनाला दिले। यावेळी बोलताना भागवत सोनार यांनी सांगितले की स्थानिक रिक्षा चालकांचा वेळ व रोजगार वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल। दरम्यान प्रशासनाच्या निर्णयाचे स्थानिक रिक्षा चालकांनी स्वागत केले आहे। अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याने रिक्षा चालकांमध्ये समाधानाचे वातावरण असून त्यांचा वेळ व इंधनाची बचत होणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली। या यशासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या पाठपुराव्याची रिक्षा चालकांनी कौतुक केले। रिपोर्टर अनिरुद्ध मेहर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया 9 ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार। आज भुईगाव पंपावर एक तक्रार प्राप्त झाली स्थानिक लोकांची की त्यांना एक नोझल सेपरेट पाहिजे, कारण की स्थानिक लोकांसाठी प्रत्येक ठिकाणी एक एक नोझल दिलेला आहे। त्यामुळे या पंपावर व्हिजिट केली असता पेट्रोल पंपधारकाला सूचना देण्यात आली आहे की स्थानिक लोकांना, रिक्षावाल्यांना एक नोझल देण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहे। तसेच इथं पुरवठा कमी होता, तसे गुजरात गॅसला सध्या फोन करून सांगितलं की पुरवठा यांना जास्त देण्यात यावा।